ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्टेबल करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी लाडकी बहीण नावाची स्कीम लॉन्च करण्यात आली होती आणि विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या अनेक महिला या स्कीममध्ये ज्या महिला एलिजिबल होत्या प्रामुख्याने ग्रामीण भागातील त्या सगळ्या महिला आता नॉन एलिजिबल झालेल्या आहेत। प्रामुख्याने या महिलांमध्ये जर आपण एकंदर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील 16ही तहसील प्लेसेस मधल्या असंख्य साऱ्या महिला या ठिकाणी नॉन एलिजिबल झालेल्या आहेत। बऱ्याचशा महिलांना मागच्या 3 महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापासून अद्यापही पैसे मिळालेले नाहीयेत। आपण जर एकंदर विचार केला तर या ठिकाणी कळंब असेल, राळेगाव असेल, मारेगाव असेल, वणी असेल, आर्णी असेल, दारवा असेल, डिग्रस असेल अशा महत्वाच्या तालुक्यांमधून या सगळ्या महिला आलेल्या आहेत। आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मनीषा काटे असतील, संकेत टोणे असतील, आशुतोष फरडके असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आयोजन आंदोलनाचं मोठं आयोजन आज दिनांक 1 जूनला करण्यात आलं होतं। या सगळ्या गोष्टीनंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांना ते निवेदन सादर करणार आहेत। ताई, काय सांगाल, महिलांच्या काय नेमका तीव्र वेदना आणि दुःख घेऊन गेल्या साधारणतः 2 महिन्यांपासून आपण लढतायत, काय सांगाल या विषयाच्या संदर्भाने? सुरुवातीलाच कालच बातमी आली की 80 लाख महिला या अपात्र केलेल्या आहे आणि आमची जी मागणी आहे की तुम्ही KYC साठी मुदत द्या, तर ती मुदत देण्यासाठी सरकारने नकार दिलेला आहे। सर्वात सुरुवातीलाच आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। तुम्ही फक्त निवडणुकीपुरतच लाडकी बहीण योजना सुरू केली होती का, असा आमचा प्रश्न आहे। या सरकारने आमची सपशेल फसवणूक केलेली आहे, महिलांची फसवणूक केलेली आहे। फक्त मतदानापुरतच यांनी महिलांची लाडकी बहीण सुरू केली आणि आता त्यांनी बंद केलेली आहे। ज्या 80 लाख महिला त्यांनी अपात्र केलेल्या आहे त्या महिलांनी यांची मतदान घेतले नाही का? त्या महिलांनी यांना मतदान केले नाही का? हा प्रश्न या ठिकाणी होतो। म्हणजे मतदानापुरतीच तुम्ही लाडकी बहीण सुरू केली का, हा प्रश्न आम्हा महिलांना पडलेला आहे। आणि हे कोणतेही लाडके भाऊ नाही, देवेंद्र फडणवीसही आमचे लाडके भाऊ नाही आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आमचे लाडके भाऊ नाही। मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आपण निवेदन सादर करतात, नेमकी काय मागणी आपली या मोर्चाच्या माध्यमातून? आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 या मुदतीत KYC केलेली नाही, त्यांच्यामुळे ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत नाही, त्याच्यासाठी KYC ची मुदतवाढ या सरकारने देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट।